हॉटेल आणि धाबा स्टाईल पद्धतीतली ती रेडी झाली आहे। रोगन सर्वात अगोदर रोगन व्यवस्थित वर आला आहे। त्याचबरोबर पनीरचे पीस, मका म्हणजे स्वीट कॉर्न, त्यानंतर केशरी गाजर, फ्रोझनचे वाटाणे, हिरवे फ्लावर, बटाटा हे संपूर्ण इन्ग्रेडियंट आहेत ना मस्त असे शिजले गेले आहेत आणि हॉटेल धाबा स्टाईलची भाजी आपण रेडी केली आहे। याच्यात कोणताही रंग वगैरे घातला नाही, फूड कलर जो काय रंग आहे ना तो नॅचरल आहे। आजचे जे मुख्य इन्ग्रेडियंट आहेत ते संपूर्ण जाणून घ्या। तर सर्वप्रथम इथे पाहू शकता 2 बटाटो घेतले आहेत, फ्लावर आहे, इथे मका घेतला आहे, इथे बटाटा आहे त्याला बारीक बारीक पीसेस मध्ये कट केला आहे। त्याचबरोबर हा केशरी गाजर आहे, हा सुद्धा बारीक कट केला आहे। त्याचबरोबर फ्लावर आहे, तो पण मस्त असा बारीक कट करून घेतला आहे। मके होते त्यांना सुद्धा व्यवस्थित असं साफ करून घेतले आहेत। इथे पनीर आहे, तो सुद्धा बारीक पीसेस कट केले आहेत। आपला कांदा जो आहे ना तो लालसर झाला आहे, रंग बदलला आहे कांद्याचा। आता या स्टेजवर इथे अद्रक लसूण मिरचीची पेस्ट आहे फ्रेश, ही घालूया। आता तिखट तुमच्या गरजेनुसार बनवा। या स्टेजवर इथे पाहू शकता आपल्या ज्या भाज्या आहेत ह्या घालूया। मित्रांनो, मी निलेश भाणे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन रेसिपीमध्ये। मित्रांनो, खूप मस्त अशा सिरीज चालू आहेत। भरपूर अशा प्रकारच्या चटण्या मी दाखवल्या आहेत आपल्या या चॅनलवर या पावसाळ्यात खाण्यासाठी। त्याचबरोबर भाज्यांच्या सुद्धा अशा डिशेस दाखवल्या आहेत। तर आज पुन्हा आहे ना मित्रांनो तुमच्यासाठी एक मस्त अशी डिश घेऊन आलो आहे। ती आहे हॉटेल आणि धाबा स्टाईलमध्ये मिक्स व्हेज। ही आज भाजी आपण बनवणार आहोत। ही रेसिपी तुमच्यापर्यंत मी शेअर करणार आहे। संपूर्ण व्हिडिओ पहा, कोणत्या कोणत्या भाज्या घेतल्या आहेत ही मिक्स व्हेज बनवण्यासाठी आणि कशा प्रकारे संपूर्ण प्रोसेस केली आहे ते। तर सर्वप्रथम मित्रांनो, चॅनलवर जर नवीन असाल किंवा नवीन काही मंडळी व्ह्यूअर्स असतील ज्यांनी अजून माझा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, त्यांनी ना लवकरात लवकर माझा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बाजूची बेल आयकॉन प्रेस करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि छान छान अशा कमेंटमध्ये ना प्रतिक्रिया द्या। तर चला सर्वात अगोदर आहे ना काय काय साहित्य घेतले आहेत ही हॉटेल धाबा स्टाईलमध्ये जी आपण मिक्स व्हेज आज बनवणार आहोत त्यासाठी कशा प्रकारे आणि कोणते कोणते इन्ग्रेडियंट आहेत हे संपूर्ण पाहून घ्या। आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच एक लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळी फॅमिलीसोबत शेअर। तर मिक्स व्हेज बनवण्यासाठी आजचे जे मुख्य इन्ग्रेडियंट आहेत ते संपूर्ण जाणून घ्या। तर सर्वप्रथम इथे पाहू शकता 2 बटाटो घेतले आहेत, फ्लावर आहे, इथे मका घेतला आहे। तुम्हाला जर आवडत असेल तर अवश्य टाका, पण खूप छान टेस्टी अशी ही रेसिपी आहे, डिश आहे। या मक्यामुळे ना सुंदर असा खाण्यात स्वाद येतो। त्याचबरोबर केशरी गाजर घेतला आहे, 2 टोमॅटो आहेत, कढीपत्ता आहे, मिरच्या आहेत आणि कोथिंबीर आहे। आता हे तर झाले व्हेजिटेबल। याच्यात अजून 1-2 इन्ग्रेडियंट आहेत ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो। तर येथे आहेत फ्रोझनचे मटर, वाटाणे। आता काय वाटाण्याच्या शेंगा पावसात व्यवस्थित येत नाहीत, त्यासाठी मी सफोलाचा वाटाणा यूज केला आहे, वापरला आहे। त्याचबरोबर 1 वाटी दही आहे आणि इथे 100 ग्राम पनीर आहे आणि इथे अद्रक लसूण मिरचीची पेस्ट आहे। तर तुमच्या सोयीनुसार गरजेनुसार तुम्ही अजून याच्यात पाहिजे त्या भाज्या ॲड करू शकता, जसं की फरसबी झालं आणि शिमला मिरची झालं। भरपूर तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही याच्यात यूज करून ही भाजी बनवू शकता। तर चला साहित्य वगैरे समजले असतील तर आता रेसिपीला सुरुवात करूया। कसं काय करतो हे संपूर्ण पाहून घ्या आणि तुम्ही सुद्धा ही डिश रेसिपी अवश्य बनवा। तर संपूर्ण साहित्य माहिती वगैरे तुम्हाला समजली असेल। जे आज आपण मिक्स व्हेज बनवतोय हॉटेल आणि धाबा स्टाईलमध्ये, त्यासाठी कोणते कोणते इन्ग्रेडियंट घेतले आहेत ही संपूर्ण माहिती दिली आहे। आता सर्वप्रथम इथे पाहू शकता एक कढई घेतली आहे, त्याच्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आहे
आता आपला पाणी गरम होईल तोपर्यंत पुढची प्रोसेस म्हणजे ज्या काय आपल्या भाज्या आहेत ना त्यांना बारीक कट करून घेऊया. कशा प्रकारे काय करतो हे संपूर्ण पहा. तर चला पाण्याला आहे ना गरम करून घेऊया आणि पुढची प्रोसेस करूया. तर आपला पाणी गरम होतोय ना तोपर्यंत हे जे गाजर आहे त्याला बारीक कट करूया. टोमॅटो, कांदा, बटाटा, फ्लावर आणि हे जे पनीर वगैरे ना त्यांना बारीक कट करून घेतो आणि हे झाल्यानंतर पुढची प्रोसेस करतो. तर आपल्या ज्या भाज्या होत्या ना त्या संपूर्ण कट करून घेतल्या आहेत. तुम्ही पाहू शकता सर्वप्रथम बटाटा आहे त्याला बारीक बारीक पीसेस मध्ये कट केला आहे. त्याचबरोबर हा केशरी गाजर आहे हा सुद्धा बारीक कट केला आहे. त्याचबरोबर फ्लावर आहे तो पण मस्त असा बारीक कट करून घेतला आहे. मके होते त्यांना सुद्धा व्यवस्थित असं साफ करून घेतले आहेत. इथे पनीर आहे तो सुद्धा बारीक पीसेस कट केले आहेत. सेम प्रकारे कट करून घेतले आहेत संपूर्ण इन्ग्रेडियंट. त्याचबरोबर आता या तर भाज्या झाल्या. आता कांदा, टोमॅटो हे सुद्धा पाहून घ्या. येथे आपला कांदा आहे ना तो सुद्धा बारीक कट करून घेतला आहे. 4 ते 5 हिरव्या मिरच्या आहेत मधनं चिरल्या आहेत. 2 टोमॅटो आहेत त्यांना सुद्धा बारीक चिरलं आहे, कट केलं आहे. कोथिंबीर आणि कढीपत्ता. आता संपूर्ण इन्ग्रेडियंट तुम्हाला समजले असतील सुरुवातीपासून कसं काय केलं, कोणती कोणती प्रोसेस केली ती. तर चला आपल्या व्हेजिटेबल कट झाल्या आहेत भाज्या त्यांना आता पुढची प्रोसेस कशी काय करायची हे संपूर्ण पाहून घ्या. तर इथपर्यंतचा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल, संपूर्ण इन्ग्रेडियंट माहिती समजली असेल. जे आज आपण धाबा आणि हॉटेल स्टाईल पद्धतीतली मिक्स व्हेज बनवतोय त्यासाठी कसं काय केलं आणि कोणते कोणते इन्ग्रेडियंट साहित्य घेतले आहेत ते इथे पाहू शकता. कढईमध्ये ना पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं. झाकण काढूया आणि पाहूया. तर आपला पाणी आहे ना व्यवस्थित असा गरम झाला आहे. आता सर्वप्रथम याच्यात इथे जे आपले व्हेजिटेबल कट करून ठेवले आहेत ना पुन्हा एकदा पाहून घ्या. बटाटा घालूया. आता हे तुमच्या गरजेनुसार क्वांटिटीनुसार बनवा. ही भाजी आहे ना कमीत कमी 8 ते 10 लोक आरामात खातील एवढी क्वांटिटी मी बनवली आहे. तर सर्वप्रथम बटाटा घातला आहे. त्याचबरोबर हा केशरी गाजर आहे हा सुद्धा घालायचा आहे कारण पावसाचे दिवस आहेत. आता हे बॉईल केल्याने काय याच्यातली घाण वगैरे असेल, डस्ट असेल ती सुद्धा निघून जाईल आणि आपल्या भाज्या सुद्धा व्यवस्थित अशा उकडून बॉईल करून होतील. त्याचबरोबर हा फ्लावर घालूया. आता फ्लावर, बटाटा आणि केशरी गाजर घातला आहे. आता हे जे मके आहेत ना स्वीट कॉर्न यांना 5 ते 7 मिनिटांनंतर घालायचे जेणेकरून हे बॉइल्ड होतील व्यवस्थित. हे झाल्यानंतर आपले जे मके त्यांना आपल्याला 5-10 मिनिटं बॉईल करायचं आहे. तर संपूर्ण प्रोसेस पद्धत ह्याच प्रकारे करा. खूप टेस्टी अशी ही डिश आहे. हॉटेल धाब्यांवर ह्याच प्रकारच्या भाज्या भेटतात. फक्त आहे ना हॉटेलवाल्यांचा एक सिक्रेट असतो जो कांदा टोमॅटोची ग्रेव्ही असते ना ती ऑलरेडी ते बनवून ठेवतात. आता आपण तर एवढं काय बनवून ठेवू शकत नाही. त्यासाठी फ्रेश ताजी बनवायची. त्यांचं पण संपूर्ण ताजंच असतो पण ते हॉटेलच्या हिशोबात संपूर्ण ग्रेव्ही कांदा टोमॅटो अद्रक लसूण मिरची काजू मखाणे भरपूर असे इन्ग्रेडियंट त्याच्यात घालतात. त्यानंतर बटर घालतात, फ्रेश क्रीम घालतात. तर आपण एवढं काय खर्च करणार नाही. साध्या सोप्या पद्धतीत ही डिश बनवणार आहोत. तर चला संपूर्ण इन्ग्रेडियंट घातले आहेत. थोडंसं याच्यावर मीठ घालूया. जी काही डस्ट घाण वगैरे असेल ती छान बॉइल्ड होईल आणि सुंदर अशा भाज्या आपल्या शिजतील. तर चला या स्टेजवर आहे ना 1 चम्मच मीठ घालूया. तर मित्रांनो मीठ वगैरे घातला आहे. आता शेवटचे जे 2 इन्ग्रेडियंट आहेत ना जसं की हे हिरवे वाटाणे मटर फ्रोझनचे आणि त्याचबरोबर जो मका आहे ना तो हे 5 मिनिटं बॉईल झाल्यानंतर हे 2 इन्ग्रेडियंट घालूया आणि हे झाल्यानंतर पुढची प्रोसेस करूया. इथपर्यंतचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला का? जे आज आपण हॉटेल आणि धाबा स्टाईलमध्ये मिक्स व्हेज बनवतोय ह्या संदर्भातला हा व्हिडिओ आहे. संपूर्ण प्रोसेस तुम्ही सुरुवातीपासून पाहिली असेल. कसं काय केलं, आपल्या ज्या व्हेजिटेबल्स होत्या कट करून त्यांना कसं बॉइल्ड केलं ही संपूर्ण माहिती दिली आहे. मित्रांनो माझ्या या रेसिपीमधनं व्हिडिओमधनं जर तुम्हाला काय शिकण्यासारखं भेटत असेल ना तर मला खूप आनंद आहे. अवश्य तुम्ही सुद्धा ह्या रेसिपी बनवत चला, थोडं प्रेम देत चला तर संपूर्ण माहिती तुम्हाला समजली असेल. आता कसं आहे ना हॉटेल धाब्यांवर आहे ना ऑलरेडी मसाले रेडी असतात. जो बेस असतो ना तो रेडी असतो त्यांचा. जसं की चिकन असो मटण असो व्हेज नॉनव्हेज काही असो. हॉटेल आणि धाब्यांवरती आहे ना कांदा टोमॅटो अद्रक लसूण मिरची मसाले काजू मगज
त्यानंतर भरपूर सारे असे इन्ग्रेडियंट असतात ते ऑलरेडी बनवून ठेवतात. त्यांच्यामुळे ना तशी ती स्वाद टेस्ट येतो आणि हीच प्रोसेसच आपण बनवत आहेत करत आहोत. तर संपूर्ण व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ आवडला असेल, जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूची बेल आयकॉन प्रेस करा, एक लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रमंडळी फॅमिलीसोबत. त्याचबरोबर कमेंटद्वारे ना छान छान अशा प्रतिक्रिया द्या. तर इथे पाहू शकता आपले जे व्हेजिटेबल्स होते ना व्यवस्थित असे बॉइल्ड करून झाले आहेत. आता याच्याने ना जी काय धूळ डस्ट असेल ना, घाण वगैरे ती सुद्धा निघून जाईल. पावसाच्या दिवसात खूप सारी अशी भाज्यांवर धूळ डस्ट राहते, तुम्हाला तर माहितीच आहे. ती सुद्धा निघून जाईल आणि त्याचबरोबर ज्या भाज्या आहेत ना त्या बॉइल्ड केल्यामुळे झटपट अशी शिजेल. आता भाजी वगैरे बॉइल्ड झाली आहे, तर सर्वात महत्त्वाचं मसाला कसा बनवायचा. ते चिकन असो का मटण, अंडे, नॉनव्हेज, व्हेज काही असो, मुख्य जो आहे तो आहे त्याचा बेस, बॅटर, वाटण. मसाला बनवूया आणि झटपट ही भाजी बनवूया. तर संपूर्ण व्हिडिओ पहा आणि तुम्ही सुद्धा ही रेसिपी बनवून आनंद घ्या. तर कढईत तेल घातलं आहे, तेलाला व्यवस्थित गरम करून घेऊया आणि फोडणी देऊया. फोडणीसाठी सर्वात अगोदर इथे कढीपत्ता आहे, हा कढीपत्ता घालूया. कढीपत्त्याला 2 मिनिटं फ्राय करूया. त्याचबरोबर ही मिरची आहे मधनं कट केली, ही घालूया. मिरची आणि कढीपत्ता आहे ना व्यवस्थित तेलात फ्राय करून घ्यायचा आहे. आपला कढीपत्ता आणि मिरची आहे ना तेलामध्ये फ्राय झाली आहे. या स्टेजवर हा बारीक चिरलेला कांदा हा घालूया. आता कांद्याला सुद्धा आहे ना गोल्डन असं फ्राय करायचं आहे. तर चला कांदा आणि मिरची, कढीपत्ता फ्राय करून घेतो. कांदा, मिरची आणि लसूण आपला फ्राय होतोय, शिजतोय ना. त्याचबरोबर हा जो टोमॅटो आहे ना हा सुद्धा भाजायचा आहे, याला सुद्धा मऊ मुलायम करून घ्यायचं आहे. चला 2 मिनिटं हे भाजतो, त्यानंतर टोमॅटो घालून पुढची प्रोसेस कशी काय करायची हे तुमच्यापर्यंत शेअर करतो. आपला कांदा जो आहे ना तो लालसर झाला आहे, रंग बदलला आहे कांद्याचा. आता या स्टेजवर इथे अद्रक, लसूण, मिरचीची पेस्ट आहे फ्रेश, ही घालूया. आता तिखट तुमच्या गरजेनुसार बनवा, कारण याच्यात आपण दही घालणार आहोत, पनीर आहे. या 2 इन्ग्रेडियंट ना थोडं गोड आंबटपणा देतो, त्यासाठी आहे ना तिखट तुमच्या गरजेनुसार, सोयीनुसार बनवा. तर 1-2 मिनटं ही पेस्ट भाजतो, कच्चपण तिचा नाहीसा होईल. आणि हे झाल्यानंतर टोमॅटो वगैरे भाजून जे घरगुती मसाले घालायचे ते घालून आजची डिश रेडी करतो. भाजून घेतो 2 मिनिटं. तर 5 मिनिटं झाली आहेत. आपण आहे ना कढईवरचं झाकण काढूया आणि पाहूया कंडिशन. तर आपले मसाले आहेत ना, कांदा आणि टोमॅटो, अद्रक, लसूण पेस्ट भाजली गेली आहे. तुम्ही रोगन तेल पाहू शकता वर आला आहे. आता मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं कोणतीही डिश असू द्या, मसाला जो वाटण आहे ना तो व्यवस्थित बनवला ना तर खूप सुंदर अशी टेस्ट लागते. आता या स्टेजवर हा बारीक कापलेला पनीर हा घालूया, कारण हा सुद्धा या मसाल्यासोबत मस्त लटपट भाजेल आणि ह्याच्यात मसाल्याचा फ्लेवर उतरेल. फक्त 2 मिनिटं भाजायचं आहे, जास्त काही नाही. हे झाल्यानंतर येथे पाहू शकता ही फेटलेली दही आहे 1 वाटी, ही घालायची आहे. तर पनीरला आहे ना भाजून घेऊया कांद्यासोबत. जो काय रोगन तेल आहे त्याच्यात हा पनीर भाजेल आणि टेस्टी लागेल ही रेसिपी डिश. तर चला दही घालूया. आता दह्यामध्ये जो पाणी आहे ना तो रिलीज होईल आणि पुन्हा कांदा, टोमॅटो जे काही इन्ग्रेडियंट आहेत ते व्यवस्थित शिजतील. एकदा एकजीव करतो. आता दही घातल्यानंतर आहे ना एकदा एकजीव करून घेतो आणि पुढची प्रोसेस करतो. आपले मसाले आहेत ना मस्त असे शिजले गेले आहेत. तुम्ही इथे पाहू शकता रोगन तेल वगैरे व्यवस्थित वर आला आहे. दहीने सुद्धा आपला पाणी सोडला आहे. आता या स्टेजवर आहे ना आपल्या चवीनुसार मीठ घालायचं आहे. तर मी 1 चम्मच घालतोय, कारण आपण भाज्या जेव्हा उखडल्या होत्या तेव्हा सुद्धा घातलं होतं. आणि त्याचबरोबर कसुरी मेथी तुमच्याकडे असेल ना तर अवश्य घाला. याच्याने ना भाजीची टेस्ट, चव बदलते. अवश्य घालत चला, जास्त काय महाग नाही आहे. याच्याने ना सुंदर चव येते. एकजीव करतो एकदा
आता भाज्या आपण ऑलरेडी बॉईल केल्या होत्या, त्यामुळे ना जास्त काय वेळ लागणार नाही. या स्टेजवर इथे पाहू शकता आपल्या ज्या भाज्या आहेत ह्या घालूया. आता संपूर्ण ज्या भाज्या आहेत ना त्या आपण कांद्यासोबत घातल्या आहेत शिजण्यासाठी. 2 मिनिटं आहे ना मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर झाकण ठेवून एक 5 मिनिटं शिजवायचं आहे. आता 5 मिनिटं हे सर्व शिजवतो, नंतर फायनली कोथिंबीर वगैरे घालतो आणि आजची डिश रेसिपी सर्व करतो आणि छोटासा काय रिव्ह्यू आहे ना तो तुमच्यापर्यंत शेअर करतो. तर मित्रांनो, अवश्य नक्की सांगा कमेंटमध्ये ही रेसिपी डिश तुम्हाला कशी वाटली आणि बनवली नसेल तर बनवा आणि आनंद घ्या. आणि व्हिडिओ आवडला असेल आणि जर माझा यूट्यूब चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशन ऑन करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तर भेटतो एक 5 मिनिटानंतर. तर आपली मिक्स व्हेज आहे ना हॉटेल आणि धाबा स्टाईलमधली रेडी झाली आहे सर्व करण्यासाठी. रोगण खूप सुंदर असा वर आला आहे. त्याचबरोबर हिरवे वाटाणे, मका, गाजर आणि ते बटाटा, फ्लावर हे संपूर्ण इन्ग्रेडियंट छान असे शिजले आहेत. भाजी पाहू शकता खूप सुंदर दिसते. या स्टेजवर घालूया फ्रेश कोथिंबीर गार्निशिंगसाठी. तर अवश्य तुम्ही सुद्धा बनवा आणि आनंद घ्या. आजची आपली जी रेसिपी डिश होती ना हॉटेल आणि धाब्या स्टाईलमध्ये पद्धतीत मिक्स व्हेज ती रेडी केली आहे. संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल आशा करतोय आणि काही शिकण्यासारखं असं या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला भेटलं असेल, समजलं असेल तर तुमचे खूप खूप आभार, धन्यवाद. ही मिक्स व्हेज आहे ना खूप सुंदर अशी शिजली गेली आहे. रोगणसुद्धा मस्त असा वर आला आहे. याच्यात आपण कोणताही फूड कलर वगैरे घातला नाही. जो काय रंग आहे ना तो नॅचरल आहे. जे काय घरगुती मसाले घातले आहेत, खास करून गरम मसाला आमचा आगरी पद्धतीतला आणि आगरी लाल मसाला. संपूर्ण प्रोसेस तुम्ही पाहिली असाल. सुरुवातीपासून कशा प्रकारे भाज्या कट वगैरे केल्या होत्या, त्यानंतर कसं बॉईल केलं आणि जो कांदा टोमॅटोची ग्रेव्ही जो बेस होता मुख्य तो कशा प्रकारे बनवला, दही वगैरे घालून कसं भाजलं, ही संपूर्ण प्रोसेस तुम्हाला समजली असेल. अवश्य बनवा. पाहू शकता सर्वात अगोदर बटाट्याचे पीस, त्याचबरोबर वटाणा, हिरवा मटण फ्रोझरचा आणि फ्लावर, संपूर्ण इन्ग्रेडियंट, त्याचबरोबर पनीर सुंदर असे शिजले गेले आहेत. स्वादिष्ट टेस्टी अशी ही डिश आहे, भाजी आहे. हॉटेल धाब्यांवर तर रेग्युलर खातो, पण घरच्या घरी बनवून चपातीसोबत, परोठे, फुलके यांसोबत आनंद घ्या. तर चला एक बाईट घेऊया. सर्वात अगोदर इथे पाहू शकता तुम्ही मटर, गाजर, पनीर संपूर्ण घेतलं आहे. तर एक बाईट घेऊया. तर खूप छान टेस्टी अशी ही भाजी झाली आहे. तिखट आहे आणि तिखटच स्वादिष्ट लागते. अवश्य तुम्ही सुद्धा बनवा आणि आनंद घ्या. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा, हसत राहा. नमस्कार आणि धन्यवाद मित्र.